मंडळी, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं म्हणे। 9 पैकी 6 खासदार सोडून गेलेत। कालपर्यंत ज्यांनी मातोश्रीचा जय जयकार केला त्याच निष्ठावंतांनी एका रात्रीत आपले देव बदलले। आता नगरसेवकांचा नंबर लागणार आहे म्हणे। या सगळ्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष संपल्यात जमा झाल्याची। पण ठाकरे काही संपत नसतात असं मी नाही, तर ठाकरेंचा आजवरचा इतिहास सांगतो। या उलट जेव्हा जेव्हा ठाकरे संपले असं चित्र दिसू लागतं तेव्हा तेव्हा ठाकरे आपलं अस्तित्व घासून नव्हे तर ठासून सिद्ध करतात। मग ते शिवसेना पक्षप्रमुख पद घेण्याआधी असेल, मुख्यमंत्री पद असेल, कार्याध्यक्ष पद असेल, उद्धव ठाकरे हे नाव कायम आक्रमक शिवसेनेला मवाळच वाटलंय। यांना काहीच जमणार नाही, यांच्यानं काहीच होणार नाही अशी कुजबूज झाली। सातत्यानं ठाकरे वेळ देत नाहीत, ठाकरे आमची विचारपूस करत नाहीत असे आरोपही त्यांच्यावर झालेत। पण या सगळ्या चर्चांना ठाकरे पुरून उरले। एकीकडे राज ठाकरेंचा आक्रमकपणा उद्धव ठाकरेंना कधीच पुढे येऊ देणार नाही असंही सांगितलं गेलं, पण वास्तवात मात्र वेगवेगळ्या घडामोडी घडल्यात। जेव्हा जेव्हा ठाकरे संपलेत असं लोक म्हणालेत तेव्हा तेव्हा घडलं उलटच। ही आजची गोष्ट नाहीये, तर गेल्या काही वर्षात हेच पाहायला मिळालंय। पण अशी कोणती संकट आहेत जेव्हा उद्धव ठाकरे संपलेत अशा चर्चा सुरू झाल्यात? त्या संकटांना ठाकरेंनी कसं परतवून लावलं? ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या त्या 6 घटना नेमक्या कोणत्या आहेत? आणि सगळं संपल्यावरही पुन्हा लढण्याची प्रेरणा ठाकरेंना कशी मिळते याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत न्यूज 18 मराठी। 2024च्या लोकसभा निवडणुकांचा तो काळ जरा एकदा आठवा। भाजपनं थेट 400 पारचा नारा दिलेला। देशातले आणि राज्यातले विरोधी पक्ष अक्षरशः संपुष्टात येतील की काय अशी परिस्थिती त्या काळात निर्माण झालेली। त्याही वेळी महाराष्ट्रात ठाकरेंची जादू चालली। वातावरण विरोधात असताना ठाकरेंनी तब्बल 9 खासदार निवडून आणले आणि अक्षरशः दिल्लीलाही घाम फोडला। ठाकरेंची हीच जादू विधानसभेत चालेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती, पण भलतंच घडलं। लाडक्या बहिणींच्या त्सुनामीत ठाकरे आणि महाविकास आघाडी अक्षरशः नेस्तनाबूत झाली। तरीही या पडझडीत महाविकास आघाडीत सर्वाधिक म्हणजे 20 आमदार ठाकरेंचेच निवडून आले। हे संकट कमी होतं की काय? आता ठाकरेंसमोर पुन्हा नवीन संकट उभं राहिलं। जी मुंबई महानगरपालिका ठाकरेंचा गड मानला जाते, बालेकिल्ला समजली जाते, तीच महापालिकाही ठाकरेंच्या हातून निसटली। मराठीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे या निमित्तानं एकत्र आले खरे, पण तिथंही ठाकरेंना विरोधी बाकावरच बसावं लागलं। विधानसभा गेली, महापालिका गेली आणि आता पक्षाला नवं खिंडार पडलंय। 9 पैकी 6 खासदारांनी ठाकरेंना कायमचा जय महाराष्ट्र केलाय। यावरूनच ठाकरे खरंच संपले का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। पण थांबा, ठाकरेंसोबत हे पहिल्यांदाच घडत नाहीये। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अशा 5 मोठ्या घटना घडून गेल्या आहेत जेव्हा उद्धव ठाकरे संपले असा डंका पिटला गेला। पण प्रत्येक वेळी ठाकरेंनी संकटातून फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी घेतली आहे। राज ठाकरेंनी 2005 साली शिवसेना सोडली, त्याही वेळी मोठा भूकंप झाला। माझा विठ्ठल बडव्यांनी घेरलाय असं म्हणत राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र म्हणाला राज ठाकरेंच्या करिश्म्यापुढे आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं। पण नंतर काय झालं? उद्धव ठाकरेंनी पक्ष खंबीरपणे उभा केला, तो बांधला आणि टिकवला सुद्धा। 2012 साली साक्षात शिवसैनिकांचा देवच सोडून गेला, सर्वांचा आधारवड कोसळला। त्याही वेळी उघडपणे बोललं गेलं की आता शिवसेना संपली। उद्धव ठाकरेंना हे पेलणार नाही, पण उद्धव ठाकरेंनी पितृशोक बाजूला ठेवून शिवसेनेची धुरा अत्यंत ताकदीनं स्वतःच्या खांद्यावर भक्कमपणे पेलली। 2014च्या निवडणुका आल्यात। देशात मोदी लाट उसळलेली असतानाच 25 वर्षांची युती भाजपनं एका झटक्यात तोडली। शिवसेना एकटी पडली। याही वेळी ठाकरे मोदी लाटेत संपलेत अशी चर्चा झाली, पण ठाकरेंनी स्वबळावर 63 आमदार निवडून आणले। सत्तेत सोबत असूनही भाजपने शिवसेनेची फरफट करण्याचा प्रयत्न केला। मुंबई महापालिकेत थेट अंगावर आले।
पण तिथेही ठाकरेंनी भाजपला घाम फोडत आपला भगवा फडकवत ठेवला होता. लोक तेव्हाही म्हणत होते उद्धव ठाकरे संपलेत. 2019च्या निकालानंतर अडीच वर्षांच्या शब्दावरून ठिणगी पडली. देशातल्या सगळ्यात शक्तिशाली नेत्यांना अर्थातच मोदी शहांना ठाकरेंनी थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी अभूतपूर्व रस्ता निवडला. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग जन्माला आला. तेव्हाही लोक म्हणाले ठाकरे संपले. पण 2.5 वर्ष त्यांनी हे सरकार आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद चालवून दाखवलं आणि त्यानंतर ठाकरेंवर सगळ्यात मोठं संकट चाल करून आलं. 2022 साली एकनाथ शिंदेंनी सर्वात मोठं आणि ऐतिहासिक बंड केलं. 50 आमदार आणि 12 खासदार यांनी ठाकरेंची साथ सोडली. पक्ष गेला, चिन्ह गेलं. अनेकांनी तेव्हाही जाहीर करून टाकलं आता विषय संपला, उद्धव ठाकरे कायमचे संपले. पण ठाकरेंनी रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा नवी शिवसेना उभी केली. आणि आताची ही 6वी घटना पहा. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंनी निवडून आणलेले 9 पैकी तब्बल 6 खासदार फुटलेत. मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवकही ठाकरेंची साथ सोडणार का अशा चर्चांनीही आता जोर धरलाय. कारण शिंदेंनी ठाकरेंना वेळोवेळी मात दिली आहे. ठाकरेंजवळ केवळ 20 आमदार आणि मोजकेच खासदार सध्या शिल्लक आहेत. हे पाहून आज पुन्हा एकदा लोक बोलतायत उद्धव ठाकरे संपलेत. पण असं बोलणं घाईचं ठरू शकतं. कारण संकटांना अत्यंत धैर्यानं आणि संयमानं तोंड देणं हे ठाकरेंच्या मूळ स्वभावातच दडलंय. ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनी त्यांच्या द कझिन्स ठाकरे या पुस्तकात उद्धव ठाकरेंबाबतचा एक किस्सा लिहिलाय. हा किस्सा ठाकरेंचं फायटिंग स्पिरिट अचूकपणे सांगतो. राज ठाकरे त्यांच्या मित्रांसोबत दादरला बॅडमिंटन खेळण्यासाठी जायचे. उद्धव ठाकरेही तिथं नेहमीच यायचे. एकदा असं झालं की बॅडमिंटन खेळता खेळता उद्धव ठाकरे कोर्टवर जोरात पडले. त्यावेळी तिथं असलेले सगळेच लोक त्यांच्यावर खळखळून हसलेत. उद्धव ठाकरेंना ती गोष्ट मनाला लागली. त्यानंतर त्यांचं दादरला खेळायला येणं अचानक थांबलं. लोकांना वाटलं उद्धव हरलेत, त्यांनी माघार घेतलीत. पण प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळंच घडत होतं. उद्धव ठाकरेंनी एक पण केला होता. त्यांनी कोणालाही न सांगता वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये बॅडमिंटनचं रीतसर प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. तब्बल 6 महिने. तब्बल 6 महिन्यांनंतर ते जेव्हा पुन्हा दादरला त्याच कोर्टवर खेळायला आले तेव्हा ते एका चॅम्पियन सारखं खेळत होते. उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय जीवनातही अगदी हेच केलंय. तुम्ही त्यांना पाडा, तुम्ही त्यांना संपल्याचं जाहीर करा. ते शांत राहतात पण ते संपत नाहीत. ते स्वतःला पुन्हा एकदा तयार करतात आणि मैदानात चॅम्पियन सारखेच उतरतात. नारायण राणे आणि राज ठाकरेंचं बंड असेल, बाळासाहेब ठाकरेंचं निधन असेल, एकनाथ शिंदेंचं ऐतिहासिक बंड असेल किंवा मग त्यांचं स्वतःचं हार्ट ऑपरेशन असेल, या सगळ्या भयंकर धक्क्यांमध्ये उद्धव संपले असं म्हणणाऱ्यांना ठाकरेंनी आपल्या चिवट राजकारणानंच उत्तर दिलंय. आता या ऑपरेशन टायगरच्या फटक्यानंतर आणि निष्ठावंतांनी देव बदलल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे या संकटांवर मात करून तसंच चॅम्पियन सारखं उत्तर द्यायला तयार होतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.